विविध भारती पुणे. ठळक बातम्या. राज्याच्या सहकार क्षेत्रातली दिग्गज व्यक्तिमत्व खासदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं प्रकाशन आज काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं नाव बदलून ते लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असं करण्यात आलं. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 78,000 रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा 7.5% अधिक आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता 86.78% झाला आहे. आतापर्यंत देशातील 62,30,000 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात देशात 706 रुग्णांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशातला मृत्यूदर आता 1.53% आला आहे. केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी ग्रामीण विकास कार्यक्रम, कृषी उत्पादनांना मिळणारा वाढीव हमीदर आणि ग्रामीण भागातली पाण्याची उपलब्धता यामुळे ग्रामीण भारताचा कायापालट होत असून त्यामुळे चालू आर्थिक वर्षात ट्रॅक्टर विक्रीमध्ये वाढ होत आहे. यावर्षी प्रथमच अन्य तिचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या तुलनेत ट्रॅक्टरची विक्री जास्त झाल्याची माहिती ट्रॅक्टर उत्पादक संघटनेनं दिली आहे. चालू वर्षी जानेवारीपासून सप्टेंबर अखेरपर्यंत देशात तब्बल 5,43,936 ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 5,19,398 ट्रॅक्टरची विक्री झाली होती. राज्य शासनाच्या माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या धर्तीवर काही सजग पुणेकर स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन माझे शहर आणि माझे नागरिक सुरक्षित कसे राहतील याबद्दलची स्वतंत्र मोहीम हाती घेतली आहे. येत्या 16 तारखेपासून शहर आणि परिसरामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुणे शहर कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वसामान्य पुणेकरांचा त्यातला सहभाग वाढावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात स्वच्छ करण्याच्या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीनं जनजागृती करण्यात येणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.